कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केलेली आहे स्कॉलरशिपची, तर त्यामधील गणितातील मसावी व लसावी या जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे, तर त्याचे आज आपण प्रश्न उत्तर घेऊन येत आहोत. तर बघा, लसावी मसावीवरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. याच्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर चला आपला चालू करूया की नमुना प्रश्नापासून आज आपण चालू करूया. तर बघा, नमुना प्रश्न काय आहे. दोन सहमूळ संख्यांचा लसावी 910 असून त्यांची बेरीज 83 आहे. तर त्या दोन संख्यांमधील फरक किती? मग दोन सहमूळ संख्या आहेत, आपण पहिली संख्या x मानली, दुसरी संख्या y मानली. त्यांची बेरीज किती दिली? x अधिक y ची 83. आणि आपल्याला विचारलंय x वजा y किती, असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. आणि त्यांचा लसावी किती दिलेला आहे? 910. आता ह्या इन्फॉर्मेशनचा यूज कसा करायचा? तर लक्षात घ्या की 2 ते 3 पद्धतीने हा प्रश्न सोडवता येईल आपल्याला. तर पहिली तर गोष्ट की 910 कोणत्या दोन संख्यांचा लसावी 910 असू शकतो? सहमूळ संख्या. तर बघा, सहमूळ संख्यामध्ये सामायिक विभाजक काय असतो? तर एकच असतो. म्हणजे सहमूळ संख्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 910 असेल? तर बघा की आपण 130 आणि 7 अशा कितीही संख्या लिहू शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला एक संख्या सापडेल 70 आणि 13. 13 7 91. तर 13 आणि 70 यांची बेरीज पण होते 83 आणि 70 व 13 यामधील फरक होतो 57. आणि 70 आणि 13 यांचा गुणाकार होतो 910. उत्तर येईल 57. बघा, ह्या अशा पद्धतीने येईल. पण काही वेळेस काय होतं की आपल्याला ते फॅक्टर पाडणं अवघड जातं. मग फॅक्टर पाडणं अवघड जात असल्यामुळं मग याची सोपी मेथड काय असू शकते अजून? तर बघा, काय करावं लागेल. x अधिक y आपल्याला किती दिलंय? 83. x वजा y काय आहे? तर आपण ऑप्शन घेऊया. ऑप्शन घेतल्यानंतर आपल्याला ते येईल. बघा, आपण ऑप्शन घेतला समजा 60. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 घेतला आपण 60. तर यामध्ये काय येईल? 2x बरोबर 143 बरोबर. आता x बरोबर 143/2. आता जी संख्या आहे ती पॉईंटमध्ये असणार आहे का? नसणार आहे. त्याच्यामुळं 2 पर्याय तर एलिमिनेट झाला. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे तर उत्तर येऊ शकत नाही. पुढील ऑप्शन ठेवून बघूया आपण या प्रश्नामध्ये. बघा, आपण ठेवलं 81. 83 आणि 81 यांची बेरीज किती होईल? 164. 164च्या निम्म किती आलं? 81. बघा, एक संख्या आली 81, दुसरी संख्या आली 2. 81 आणि 2 यांचा गुणाकार 910 असतो का? तर नसतो. त्याच्यामुळं 81 हा पण पर्याय एलिमिनेट झाला. पुढची संख्या ठेवून बघूया 75. पुढची संख्या ठेवूया आपण 75. बघा, 3 आणि 5 8. 8 आणि 7 15. हे किती आलं? 75 आणि 4 79. 79 आणि 4 यांचा गुणाकार 910 असतो का? तर यांचाही गुणाकार 910 नसतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही एलिमिनेट होईल. मग आपण काय करूया की पहिला पर्याय जो आहे 57 तो ठेवून बघूया. बघा, यांची बेरीज आली 140. 140 आणि मग x ची किंमत आली 70. y ची किंमत किती येईल? y ची किंमत येईल 13. 70 आणि 13 यांचा गुणाकार किती आला? 910. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा, दोन्ही मेथडने आपण काढू शकतो. कोणती मेथड सोपी वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. पुढील प्रश्न बघू. अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास 4 उरते. बघा, 8 ने भागलं तर किती उरतं? 4. म्हणजे 8 वजा 4 4. 12 ने भागल्यास किती उरतं? 12 ने भागल्यास 8 उरते बरोबर. 12तून 8 गेले 4. 15 ने भागल्यास किती उरते? 15 ने भागल्यास 11 उरते. बघा, तिन्ही केसमध्ये जी बाकी शिल्लक राहते, बाकीमधला जो फरक आहे तो किती आहे? 4 आहे. प्रत्येक वेळेस किती आहे? फरक 4 आहे. तर आपण काय करू शकतो की या संख्येमध्ये 4, तर काय उरतंय बघा, या संख्येमध्ये जर 4 ॲड केलं तर 8, 12 आणि 15 यांनी त्या संख्येला भाग गेला पाहिजे. काय की या संख्येमध्ये जर मी 4 ॲड केलं तर या संख्यांना 8, या संख्येला 8, 12 आणि 15 ने पूर्ण भाग गेला पाहिजे.
बरोबर, असं तर एक लॉजिक आहे. किंवा दुसरं लॉजिक काय आहे की 8, 12 आणि 15चा आपण काय काढतो, लसावी. तर चला लसावी काढूया. तर यामध्ये काय कशाने भाग जातोय बघा, 4ने भाग जातोय. 4 दुने 8, 4 त्रिक 12, येथे आलं 15. परत कशाने भाग जातोय, 3ने भाग जातोय. येथे 2च येईल, येथे 1, येथे 5. आता बघा याच्या पुढे भाग जाईल का, याच्या पुढे भाग जाणार नाही. म्हणजे यांचा गुणाकार 2 आणि 5चा गुणाकार किती झाला, 10. आणि 4 आणि 3चा गुणाकार किती झाला, 12. 12 आणि 10चा गुणाकार किती झाला, 120. ह्या 120 मधून हा जो फरक आलाय तो आपण काय करतो, वजा. 120 मधून 4 गेले, किती उत्तर आले, 116. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आले. ही एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड, जर आपल्याला ऑप्शनवरून आन्सर चेक करायचा असेल तर ते कसं करायचं, तर ते एकदा चेक करूया आपण. बघा, जर आपल्याला ऑप्शनवरून आन्सर चेक करायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं की यांमधला फरक काढायचा. तो फरक किती आला, 4 आला. बरोबर, बघा 8 आणि 4 मधला फरक किती आलाय, 4. 12 आणि 8 मधला फरक किती आहे, 4. 15 आणि 11 मधला फरक किती आहे, 4. तो जो 4 फरक आहे तो ऑप्शनमध्ये आपण ठेवून बघूया. प्रत्येक ऑप्शनमध्ये आपण तो फरक ठेवला. 116 आणि 4 120 आलं. 56 आणि 4 60 आलं. 176 आणि 4 180 आलं. आणि 236 आणि 4 240 आलं. आता यामध्ये आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची. तर लहान संख्येपासून आपण स्टार्ट करूया की 60 पासून. 60ला आपण 8ने, 12ने आणि 15ने भाग जातो का बघूया. तर 8ला 60ला 8ने भाग जातो का, नाही जात. म्हणून हे ऑप्शन येणार नाही. 12ने जातो, 15ने जातो, पण 8ने भाग जातो का, नाही जात. मग 2 नंबरची लहान संख्या कोणती आहे, 120. 120ला 8ने भाग जातो, 12ने जातो आणि 15ने पण जातो. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न बघा, 2 संख्यांचा गुणाकार 270 व मसावी 3 आहे. तर त्यापैकी लहान संख्या कोणती. तर बघा आपण काय करतो की 2 संख्यांचा गुणाकार 270 ला 3ने भागलं, काय आलं, 90. 90 काय आला, तर 90 आला लसावी. 90 काय आला, 90 आला लसावी. बरोबर. आता हा जो लसावी आहे, जर लसावीला आपण मसावीने भागले, जर आपण मसावीने भागले तर काय येतं, असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार असं येईल. मग बघा लसावी किती आहे, 90. 90ला जर आपण 3ने भागलं तर काय येईल उत्तर, 30. 30 काय आहे, असामायिक अवयवांचा गुणाकार. मग 30ची फोड कशी होईल, 5 आणि 6. 5 आणि 6 मध्ये काहीच कॉमन नाही. असामायिक अवयव म्हणजे त्यामध्ये फक्त एकनेच भाग गेला पाहिजे असे ते घटक असतील. तर एक संख्या आली 5, दुसरी संख्या आली 6 आणि 5 आणि 6ला मसावीने गुणले. 5 आणि 6ला जर आपण ह्या मसावीने गुणले तर आपल्याला त्या दोन्ही संख्या मिळतील. एक संख्या आली 15 आणि दुसरी संख्या आली 18. तर आपल्याला लहान संख्या विचारले तर लहान संख्या येईल 15. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूयात आपण की औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोके आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील. तर बघा आपल्याला काय कमीत कमी म्हणलं की काय करायचं, ज्यावेळेस कमीत कमी म्हणलं की काढायचा लसावी. कमीत कमी म्हणलं की लसावी काढायचा, जास्तीत जास्त म्हणलं की मसावी काढायचा. आपल्याला 15, 20 आणि 25 याचा काय काढायचा आहे, लसावी. तर तो कसा येईल, याला कशाने भाग जातो, 5ने. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. 3 4 5 मध्ये काही सामायिक आहे का, तर काहीच सामायिक नाही सापडणार. तर याचा गुणाकार होईल 3 चोक 12, 12 पंचे 60. 60 आणि 5चा गुणाकार, 60 आणि 5चा गुणाकार किती आला, 300. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया आपण. किंवा असं पण करू शकतो
की 15 ने 60 ला भाग जातो, 20 ने पण 60 ला जातो भाग, 25 ने जातो का? नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 एलिमिनेट झाला. 15 ने 150 ला भाग जातो, 20 ने जातो का? नाही जात. बघा 15 ने 200 ला भाग जातो का? नाही जात. 300 ला सर्व संख्यांनी भाग जातो, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 आहे. 2 अंकी 2 संख्यांचा मसावी 14 आहे व लसावी 490 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती? आता खूप सोपा प्रश्न आहे बघा. लसावीला जर आपण मसावीने भागलं तर काय येतं? असामायिक अवयवांचा गुणाकार. तर बघा भागून घेऊया आपण, काय येईल बघूया आपण. तर बघा 14 त्रिक 42, 14 पंचे 70, 35 आलं. 35 ची फोड कशी होईल? 7 5 35, आणि त्या 14 ने जर 7 ला गुणलं आणि 14 ने 5 ला गुणलं तर आपल्याला दोन्ही संख्या मिळतील. 14 7 98, 14 पंचे 70. आपल्याला काय विचारले? ह्या दोन्ही संख्यांची बेरीज. 70 आणि 98 याची बेरीज काय येईल? 168 येईल. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. 2 संख्यांचा मसावी हा पहिल्या संख्येच्या निमपट आता आहे, दुसरी संख्या मसावीच्या तिप्पट आहे. तर त्या 2 संख्यांची बेरीज, आता इथे 2 संख्यांची बेरीज किती दिली आहे? 20 दिलेली आहे. तर खाली पर्यायात बघू 20 कोणाची बेरीज येते? तर ती येते पर्याय क्रमांक 4 ची, म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. बघा ऑप्शनवरून गेलात तर खूप सोपं पडेल. पुढे बघूया. 54 व 1*6 या 2 संख्यांचा मसावी 18 आहे. तर त्यापैकी दुसरी संख्या कोणती? कधी पण लक्षात ठेवा, मसावीने दोन्ही संख्यांना भाग जातो. दोन्ही संख्यांना भाग जात असतो. आणि लसावीला दोन्ही संख्यांनी भागू शकतो. दोन्ही संख्यांनी भाग जातो. हे महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. मग आता मसावीने दोन्ही संख्यांना भाग जातोय. मग मसावी काय आहे? 18. 18 ने 54 ला भाग जातोय. आणि 1*6 आपण पर्यायामध्ये बघूया की कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो. 18 ने 106 ला भाग जातो का? नाही जात. 116 ला जातो का? नाही जात. 126 ला भाग जातो. तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण लसावी मसावीचे नमुना प्रश्न घेतलेले आहेत. शेवटचा प्रश्न राहिला तेवढा घेऊया आपण, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण 7.1 कंप्लीट करूया. तर शेवटचा प्रश्न आहे बघा. एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्या 8 गोळ्या उरतात. किती? 12 वाटल्यावर किती उरतात? 8. 12 मधून 8 गेलं 4. व जर त्या गोळ्या 14 मुलांना वाटल्या तर किती उरतात? 10. बघा फरक कसा आलाय? सेम आलेला आहे. तर पिशवीत कमीत कमी किती गोळ्या असतील? तर आपण काय करतो की हे 4 इथे ॲड करतो बघा, आणि आपण भाग जातो का ते बघतो. तर बघा 30 आणि 4 34, 28 आणि 4 32, 80 आणि 4 84 आणि 84 आणि 4 88. बघा 34 ला 12 ने भाग जातो का? नाही जात. 32 ला 12 ने भाग जातो का? नाही जात. 88 ला 12 ने भाग जातो का? नाही जात. 84 ला 12 ने भाग जातो का? हो जातो. 14 ने भाग जातो का? जातो. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने हे सोडवू शकता. किंवा आपण एक दुसरी मेथड आहे ती म्हणजे काय की 12 आणि 14चा काय काढायचा? आपण 12 आणि 14चा काढायचा लसावी. तो काय येईल? 2 ने भाग जाईल. 6 7 42, 42 आणि 2 84. लसावी काय आला? 84. 84 मधून तो जो 12 आणि 8 मधला फरक आहे तो वजा करायचा आणि उत्तर आला 80. तर दोन्ही मेथड सोप्या आहेत. कोणत्या मेथडने सोडवायचं तर ते तुम्ही सोडवू शकता. तर अशा पद्धतीने आपण नमुना प्रश्न सर्व घेतलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये आपण 7.1 घेऊन येणार आहोत. तर हे व्हिडिओ कसे वाटतायत ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.